तर आता मम्मीने ना एवढं तोडले आणि मग अशी तिथं तोडत होती. काय ऊस ऊस आहे? नाही नाही, कांड्या कशाच्या? बैलांच्या. बैलांच्या नाही, हत्ती ग्रासच्या. हा ते अशा. तर ही बी धराय म्हणजे तिकडं ठोंब होती 2-3, तर त्याचं बी धरायचं चाललंय. आणि ही असं हत्ती ग्रास आहे, केला कूसच नाही. मग ह्यांनी म्हणलं की काढून ठेवलंय, तू कांड्या करून दे. मी आली कांड्या करायला. आणि इथे एक ढीग तोडलाय, तिकडे एक ढीग तोडलाय. ऊन लागायला लागलं म्हणून ह्या बाजूला आले. श्रीशा तिकडचा ढीग दाखव. दाखवते. आणि तिथं मी झोपलेली. हो, बाळ झोपलं होतं. छान वाटतंय ना दुपारचं इथे. होय. आणि इथं एक मम्मीनं तोडले आणि एक इथं थोडं तोडलंय. हात बोलत. तर चला इकडे बाळा. तर बरेच दिवस झाला आपला व्हिडिओ आलाच नव्हता, पण आज म्हणजे मनात आलं की चला व्हिडिओ सोडूया. गुढीपाडव्याचं पण आम्ही हे घेतलेलं आहे, टेक घेऊन ठेवलेलं आहेत, पण ते तुमच्या बरोबर शेअर करायचं झालंच नाहीत. म्हणलं चला आज व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि आम्ही चटणी पण केली, चटणीच्या वगैरे पण कामात होतो, त्यामुळं तर काय म्हणजे नाहीच, म्हणलं कामच करूया. चटणीचं जर वेळेस आम्ही दाखवलंच की आता कशी करतो, काय करतो. श्रीशानी कमी यूट्यूब चॅनलवरती ती व्लॉग आहेत सगळं, मागच्या वर्षीचं उन्हाळी वगैरे केलेलं. म्हणलं जाऊ दे ह्या वेळेस राहू देल म्हणून शेअर केलं नाही. आणि आता ही काम आहे, तर ह्यांनी मला बोलत की दुपारी चल, आणि श्रीशाला पण सुट्टी आहेत. मग म्हणलं चला जाऊन येऊया. आबाळ आलं. हो, आबाळ येतंय, मधनच भरपूर ऊन लागतंय, पाऊस पण झाला. ते पण तुम्ही आता पुढे व्हिडिओत बघा. गुढीपाडव्या दिवशी कशा ग श्रीशा गारा पडल्या, लय छान छान. तर आता तुम्ही खरं आम्हाला कोणी भिजवूनच दिलं नाही. आता भिजून द्यायला बाळा आजारी पडला असता सगळं. आपला गहू वगैरे निघालाय म्हणून आपल्याला छान वाटलं. आपला गहू रानात उभा असता तर आपल्याला किती बेकार वाटलं असतं. ज्यांचं गहू उभा आहेत नशीब की त्यांच्या गव्हाला काय झालं नसेल. या अवकाळी पाऊस येण्याचा लय दुष्परिणाम असतील. आपण एक रील बनवूया का? कशी ग? कशी? आपण एक रील बनवूया का? कसली ग? इंस्टावर का असंच टाइमपास. अगं आपलं चॅनल कधी पप्पा उघडून देणार आहे ते मला कळणार. अगं मेच्या सुट्टीत खोलायचं, तेवर आपण मामाच्या गावाला जातोय. मामाच्या म्हणजे मामा एडे मच्छिंद्रला ना, एड्याला ना मस्ती करत बसायचं चॅनल. हो की ग, पण आता जायचं होईल का? कारण का सांग, का आपल्याला गेलं पाहिजे जूनच्या स्टार्टिंगला. आता आपला रायबा मैदानात जातोय, भद्रा मैदानात जातोय, त्यामुळं हे नसणार शेडवर. मग कोण येणार? मीच की, त्यामुळं ग बघूया. खरं जायचं बाई. 10 दिवस 10 दिवस जायचं. चालते की. हा, तर गुढी उभा करायची आणि गुढी डोक्या उभा केल्या सगळी. मी निर्या करणार आहे साहेब विचारा. ही काढलं का? तर ब्लाऊज पीस हा लागतोच. तर ही साडीला पण ब्लाऊज पीस आहे. आत घेऊया. साडीला पण ब्लाऊज पीस आहे बरं का. पण आपण असं लावू शकत नाही कारण कट नाही केलेला. मग ती पण गुलाबीच आहे, मॅच होतो कलर आहे. आणि ही माझी साडी आईने घेतल्या मला, आधी दिसणे आणि आईसने वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये. हो, आणि ताईसने पण. असं वाटतं काय कधी कधी की जी मी पहिले व्हिडिओ करत होते ना, ते व्हिडिओ चालू करावं. कुठलं ग? ती फॅशन रिलेटेड, आपली गावठी फॅशन. साध्या सोप्या भाषेत स्किन केअर. मीच करत नाही आता स्किन केअर. हे काय बरोबर नाही वाटत साडी. होय, बरं झालं, मला आवडली. विषय संपला. नवीन वर्षाची नवीन सुरुवात.
होय हो. आपण ह्याला नाही आवडलं त्याला नाही आवडलं ह्याच्यातच जगत राहतोय ना. तर का स्वतःला काय आवडते हे विसरून जातो. त्याला काय वाटेल त्याला काय वाटेल ह्याच्यातच आपलं आयुष्य चाललंय. आता कोणाला काय वाटायचं त्याला वाटू दे. चला नवीन वर्षाची नवीन सुरू नवीन सुरुवात आहे. तर जरा आता तुम्ही बांधू शकता. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. तर आता ह्यांनी अय्या ती राहिलंच जरा 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 मी करते. एवढं झाड आहे बाळ आपलं नवीन वर्षावर कसं भारी बघा. सुट्ट्या लागल्यात बाळाला 10 दिवस. कारण बाळाची झालेली आहे 1 नाही जानेवारी. 13 दिवस. 13 दिवस सुट्टी लागल्या. आज निघाली ती मामाच्या गावाला. काय पण तिला मामाचं गाव अजिबात आवडत मी नाही है ना? जाणार आहे. ती म्हणते मला मी शेण जाणार आहे. तिला घेऊन जाईल ना एकटी जाऊ नकोस मला जरा सुखात राहू दे. बघ श्रीष आपला त्रास होतो याचा. मम्मी चल उद्या जायचं आपण. जाऊया कधी सांग उद्याच जाऊया. आता आत्ताच जाऊया. वाटतं लागूया. कशाला हे असं ताप द्यायचा ग. चल मग जाऊ व्हिडिओ करायचं टेन्शनच गेलं. का वाढलं. तिथं जाऊन फिर आपण. तिथं जाऊन आपण पप्पांच्या विषयी काय पण बोलत बसू. एक व्हिडिओ अगं ही की आधी साडी बांधली असती नंतर ती फुलार बांधलं असतं वरच्या वर. तर हार पण आहे धर. आणि लिंबाच्या काड्या. ते सुकल्या 2-3 होते होऊ देईल की तुला काय होते. खाली शिवाय आधी बांधा हो कळत का बरोबर साडी. हे असं असते आमचं कन्फ्युजन. ही कन्फ्युजन हे इथं आलेले आहेत इंस्टा कॉल. बकासूर प्रेमी 6300 CC. चला ते पाडव्याच्या शुभेच्छा द्यायला असं वाटतं बघ्या. मम्मी तू धर ना मी. 2 मिनिटं पिलं 2 मिनिटं. हॅलो हॅलो जा साखरेची माळ. मग ही हॅलो. कसं झाली? तर आमची साखरेची माळ ह्यांच्या घरात होती. तुमची उभा केली का नाही. गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या इथं बघू शकता सगळ्यांच्या बऱ्यापैकी उभा राहिलेत. बऱ्यापैकी उभा करायच्या चाललेत. काय खाली दाबून करू. हॅलो हा बोला किती आवाज. तर अशा पद्धतीने एक मेंबर गायब झालेला आहे. आलेला आहे. आणि श्रीशा तुला जास्त खरं वजन होतं ग बाळा. कळकाला वजन होतं ग. राहू दे ठेव ठेव एक बा. हातात पण असेल. ऐको नवीन साडीचं उद्घाटन करशीला. ते स्वस्तिक जाईल हो. बरं चला आम्ही आधी व्यवस्थित साडी नेसून घेतो मग बाकीचं कर. श्रीशा आरतीचं ताट आणखी. तर अशा पद्धतीने गुढी सजलेली आहे. आणि आता उभा करायची. घ्या की. झाले व्यवस्थित आहे. आणि हार वगैरे लिंबाचा ढाळा सगळं इथंच बांधलं. राहिलं ते म्हणजे ही साखरेची माळ. तर ती आम्ही खालीच बांधतो कारण उन्हानं पागळू शकता म्हणून. तर आता ह्यांनी उभा करून देतील आणि मग मी धरणार. जाऊ कवर होय हो जा. गेलंच पाहिजे. आणि गडबडीत टाकी चालूच राहील. आणि अशा पद्धतीने आता गुढी येत आहे. येऊ देल. चला तर मी आता ठेवते कॅमेरा. तर गुढी उभा राहिली आणि आता इथं रांगोळी काढून घेते.
चला छोटीशी रांगोळी काढते. कसं भारी डिझाईन काढली तू. आता म्हणजे काही केलं पाणी बिण्याने आले तर सगळं धुवूनच जाणार आहे. त्यासाठी शॉर्टकट मध्ये तर गुढीचा नैवेद्य मगाशी दाखवायचा राहिला. हा. तर आपल्याला काय करतात, गुढी उभा केली की तिथला शेवाळ्याचा नैवेद्य दाखवतात आणि मग काय असेल ती मग आम्ही दरवर्षीच पुरणपोळी करतो. पण ह्या वर्षी पुरी आता इन्स्टा युट्यूबवर बघतात नाही, गुढीपाडव्याला श्रीखंडपुरी श्रीखंडपुरी. तर असं ठरलंय की श्रीखंडपुरी करायची. आणि ही गुढीला गुळ खोबऱ्याची वाटी. तर आता तुम्हाला मी लिंबाचा पाला गूळ आणि डाळ देणार आहे खायचं. बारकच पान दे. का मोठं. खा. वाव वाव. तरी तर पण ठेवलंय सगळं गुढीला. धरा आता ह्यांनी पण पूजा करतील. सगळं बोल. काय बदलायला नाही सर तुम्ही जरा. मागायची सवयच नाही हो आपल्याला कुणाला. देव देतो बघू. मी काय म्हणले सांगा. गुढी आई काय गुढी पाडवा आता काय असेल ती गुढी उभा केली म्हणजे गुढी आई. तर वाईट विचार मनातलं काढून टाक, चांगले विचार मनात घाल. चला तर इकडं बघा, नवीन वर्षाची नवीन सुरुवात, ती ही भांडी घासण्यासोबत. आणि काय करू जरा म्हणतात मांग भरणार. मळवट. हा मळवट भरणार. मळवट पण भरलाय हो का. कडक लक्ष्मी आली. तर आज देवपूजा बघत होती की कशी करायची. म्हणजे आता मी देवपूजा शिकणार आहे. तर म्हणलं बघ मी उद्या करणार. ठीक आहे. फक्त मला ती लावायला ते हळूहळू शिकताय ग. चला तर आता मी पुऱ्या करून घेते काय. बाय बाय. हो नाही आहे. हे देवाचं भांड पण धुवायचं. मग मी घेऊ का? कशाला. ते आपली मापाची वाटे बा. खेळायचं नसतं. जेवण काय म्हणते अभ्यासात फोकस करायचे आता. ओके. तर आता सगळं जेवण तयार झालेलं आहे आणि जेवणामध्ये आज आम्ही केले. तर आज पुरणपोळी नाही केली, तर आज आम्ही पुऱ्या केले त्या. तरी तर आहेत पुऱ्या, कांदा लिंबू काय ते कुर्मा, आम्रखंड, तळण आणि भात असा सिंपल मेनू केलाय. तर चला नैवेद्य दाखवते आता. काय भीक मागताय. अगं आम्ही चोर आहे. तर ह्या इथं पावसाचा आनंद लुटायला लागले त्या पोरी. काय बाळा इतक्यात. तरी ह्या का नाही मी गोड बोलली की माझा विजा 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 होतात का नाही. आणि किती वाजलेत माहिती का, आता 1:30 वाजलेत आणि सगळ्यांच्या गुढी भिजल्या. आणि पहिलं मी नुसतं ऐकून होती की गुढी भिजायला पाऊस येतो, कधीच आला नव्हता, आभाळ यायचं. पण यावेळेस खरोखर पाऊस आला. नाही. नवीन वर्षाचं स्वागत करायला लागलाय ग. म्हणजे आज पाऊस आला म्हणजे पूर्ण महिन्यात पाऊस येणार. पूर्ण
वर्ष पाऊस नको बाई, पूर्ण वर्ष पाऊस शाळेला. तुम्हाला नाही सुट्ट्या लागत, आता तुम्ही इथल्या इथं आहेसा, तुम्ही लगेच जाऊ शकताय. कुठं तुम्हाला नदीच्या अलीकडं आणि पलीकडे जायचं. आणि आज बघा कशा ट्रेडिशनल ड्रेस मध्ये आहेत मुली. आणि आता आमच्यातल्या बऱ्यापैकी सण मुलींच्या बेतावच असते की आज पुरी करायची. रील्स वर जे चालतंय ट्रेंडिंगला ते आमच्यात चालतंय ट्रेंडिंगला, होय ना. विजा होतात बर का. आणि बऱ्यापैकी फक्त शेण्यावरच आभाळ आले, सगळीकडे स्वच्छ आहे. आणि सकाळी मी म्हणलं होतं माझी नवी साडी, तर आज ती भिजलेली आहे. आता ह्या पुरी मला साडी घेणार आहेत त्यांच्या पॉकेट मनीतनं. घेणार नव का? हा, नाही घेतली तर बघा. दुकान काल बंद असलं तर? काल नाही, उद्या. उद्या बंद असलं तर? बंद नाही. आणि आपल्या इथं सगळीकडे ऑफर बघा. मी किती डोकं चालवलंय. मी मोठी रांगोळी काढली ना, एवढी छोटीशी रांगोळी काढली. आणि इकडे पल्लू दिदीने एवढी सकाळी किती वेळ गेला तिचा रांगोळी काढायला, आणि पावसामुळे भिजली. पण मी फक्त आपली पाटाच्या साईडनं ग्रीन कलरची पानं काढली आणि सोडून दिलं. तर चला जाऊ का? आम्ही आई नाही, आई माझ्या नावानं वरडतील आते. आता बस नको बाळांनो, बस. अगं विजा होते तर आईची नाही हे होत. मग या बघ तिची मम्मी कावल वडणी भिजल्या तर गारा पडायला लागले त्या. कुठे गेली का गार? आण श्री शान लवकर. किवडी तर हातावर घे ना, फिकलीस मी. हो को ती एक गार पडली. ओके ती काय माग खाऊ का? नको बघू एवढी खायची म्हणे. आणि आता ए धुवून खा. तरी एवढ्या नाही, त्या थोड्या थोड्याने बरोबर शेण्यावरच पाऊस पडतो गारांच. तर खरंच गारपीटचा पाऊस येणार होता तर आला बर का. शाने आता नाही तरच गारा पडणार, तेवढ्याच पडल्या थोड्या. जे आपण ऐकत होतो की गारा पडणार आहे, तर खरंच गारा पडल्या बर का. कळतं बाळा, हवामानाचा अंदाज असतो. Happy birthday dear Aditya. Happy birthday to you. तर बघू शकता इथं काय चालू आहे ते. काय चाललंय? मोमोज. तर मोमोज करायचे चालू आहेत. कॉर्न मोमोज. समू आणि श्रीषा आकार करते त्या. 1 2 मी केले, 1 2 सोन केले. तर ही जी 2 मोमोज आहेत ते श्रीषाने केलेत, आणि हा मोदक मोमोज समूने केलाय. आणि दुर्गा माता गोळ्या करत्या, दीदी लागतेत. चला, आणि मी पण आता भरणार आहे. आणि मी उठा बशाचं काम करणार आहे ग. मला जागाच नाही, आमचं किचन लई छोट आहे, त्यामुळे मी जाऊन आता बसते.
तर दाखवायचंच राहिलं तर आम्ही तर ही चटणी पण केल्या, म्हणजे मोमोज चटणी, शेजवान चटणी टाईपच. तर इकडं बघू शकता कसं मोमोज खायचे चालले ते. आणि केलेलं मोमोज संपलं पण निम्म, तुम्हाला दाखवायच्या आधीच. तर ताट तिथलं रिकामं आणि हे अजून तयार होते आणि हे अजून उकडायचंय. कसे झालेत मोमोज? मस्त. श्रीशाचा शेप. श्रीशाचा शेप बघू. तर हा श्रीशाने केला नाही, हा माझा असेल ना. काय माहिती आता. श्रीशाचा खाल्ला. ओके, श्रीशा घेऊन निघालाय. हा दुर्गाचा आहे. दुर्गाला पाहिजे छोटा मोमोज आता. हो दुर्गा, हा छोटा मोमोज आहे तू केलेला. मोदक. हा, तू केलेला मोदक. म्हणजे ह्या तिघींनी आकार दिलेत, मी पण ह्यांना देऊ लागले. आणि सारण केलेलं थोडंसं शिल्लक राहिलंय, म्हणजे स्वीटकॉर्न मका वगैरे वापरलेला आहे. ओबी, स्वीटकॉर्न मका, शिमला मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडेसे सोया सॉस थोडासा घातलाय, त्यामुळे छान टेस्ट येते. आणि ही जी टोमॅटोची चटणी केल्या, तर ह्याच्यामध्ये टोमॅटो, बेडगी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण घालून नंतर साखर घालून मिरपूड घालून बारीक केलं.